प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. गुड मॉर्निंग मुंबई. मी आहे तुमचा सर्वांचा लाडका RJ अमय. सो चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया ह्या सुंदर अशा गाण्याने. मुंबईमधली 7 मजली इमारत आणि तिथे 6व्या मजल्यावर राहणारे जोशी कुटुंब. घरात माणसे 4: सुभाष जोशी, त्यांची पत्नी सुकन्या जोशी, मुलगा ऋग्वेद जोशी आणि मुलगी आर्या जोशी. सुभाष काका बँकेत मॅनेजर आणि सुकन्या काकू त्या गृहिणी आहेत. तसेच ऋग्वेद 11वीत कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आर्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाला आहे. 2 स्वतंत्र खोल्या, लिव्हिंग रूम आणि किचन असलेले प्रशस्त घर. सध्या सकाळ झाली आहे. काका आणि ऋग्वेद आपापल्या कामाला निघून गेले आहेत आणि रेडिओवर RJ अमयचा गुंता हृदय हे हा कार्यक्रम सुरू आहे. काकूंचा अगदी आवडता कार्यक्रम आणि अमयचा आवाजसुद्धा बरं का. तो ऐकल्याशिवाय ह्या घराची सकाळच होत नाही. पण हो, तो ऐकायला फक्त काकू आणि आर्याच हजर असतात. म्हणजे काय आहे ना, आमच्या आर्याची ऑफिसची सकाळी 10 वाजताच आणि हा कार्यक्रम सकाळी 8 वाजता लागतो. तोपर्यंत काका आणि ऋग्वेद घरातून निघालेले असतात. असो, आर्या झोपली आहे आणि झोपेतच सध्या रेडिओवर सुरू असलेले गाणे ऐकत आहे. जणू काही तिला स्वप्नच पडलं आहे अमयचे. गाणे कोणते? अहो तेच होते, मगाशी चालू होतं ते. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. वाह, किती रोमॅन्टिक गाणे आहे आणि त्याच्याबरोबरच अमयचा हृदय चिरणारा आवाज. हा कसा असेल ना दिसायला. काश तो माझ्यासमोर येईल. आणि आर्या स्वप्नच बघत असते की अचानक आर्या, अगं ये आर्या, उठ लवकर बाळ, उशीर होईल नाही तर ऑफिसला जायला. काकूंनी आवाज दिला. अमय, आई ग, हो ग उठते. ही आई पण ना मला स्वप्नही बघू देत नाही. जाऊ देत, आता उठायलाच हवे, नाहीतर लेट मार्क लागायचा आणि तो बॉस तो तर खाऊनच टाकेल मला. आर्या स्वतःशीच पुटपुटली. काही वेळानंतर, अगं नाश्ता तर कर नीट. काय हे नेहमीचंच तुझं आर्या, घाईघाईतनी नाश्ता पण करत नाही. अगं कुठे जाते, संपव आधी ते सगळं. आर्या. काकू म्हणाल्या. आई प्लीज, मला खूप उशीर झालाय, माझी ट्रेन मिस होईल. चल बाय, हे ॲपल घेऊन जाते. बाय, लव्ह यू आई, आर्या म्हणाली. काही वेळानंतर रिक्षात बसल्यावर हे एअरफोन कुठे गेले मिळाले. आर्या पुटपुटली. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा झुरावे तुझ्यासाठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा झुरावे तुझ्यासाठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी, कितीदा सुकून पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. वाह, किती मस्त गाणं आहे, आर्या मनातच म्हणाली. तेवढ्यात स्टेशन आले. इतक्यात अचानक. हॅलो फ्रेंड्स. तर कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला नक्की कळवा. आणि अजून एक, मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं त्याप्रमाणे तुमच्यासाठी मला भेटायची एक संधी मी तुम्हाला देत आहे. हां, पण त्यासाठी तुम्हाला एका रोमॅन्टिक अशी स्टोरी ईमेलद्वारे लिहून पाठवायची आहे. ज्याची स्टोरी मला सगळ्यात जास्त आवडेल त्यालाच मला भेटायची संधी मिळेल. सो बाय, टेक केअर. उद्या नक्की भेटू, अमय म्हणाला. ओ मॅडम, पैसे तर द्या. मग ऐका की गाणी. ओ मॅडम, कुठून भेटतात सकाळी, रिक्षावाला म्हणाला. आर्या भानावरीत. अरे हो, सॉरी दादा, हे घ्या तुमचे पैसे. तिने पटकन जीप बाहेर काढली. स्निग्धा ही आर्याची ऑफिस फ्रेंड. रोज आर्या आणि ती एकत्रच ऑफिसला जातात. अगे बये, किती तो उशीर. आज पण लेट मार्क लागणार वाटते. तू पण ना, आज पण तो अमयच असेल ना उशिरा येण्याचं कारण. फुकणीच्याला एखादा खवडाच देणार आहे मी, स्निग्धा म्हणाली. अगं हो, किती रागवशील. चल निघू, बाकीचा राग ट्रेनमध्ये काढ, आर्या म्हणाली. दोघे ऑफिसला पोहोचताच. हाय गर्ल्स, आज पण उशीर. एक काम करा, उद्यापासून येऊच नका, म्हणजे इथवर येण्याचा त्रास वाचेल. नो एक्सक्युजेस प्लीज, बॉस म्हणाले. हे आहेत आणि अस्मिता प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा शेखर प्रधान. ते कितीही ह्या दोघींना बोलले तरी त्यांना हे पण माहीत आहे की त्या दोघी टॉप रँकर एम्प्लॉईज आहेत कंपनीच्या. तसेच त्या दोघींनीही याची कल्पना आहे की शेवटी त्यांचीच मदत लागते सरांना. हेअर इज कम द डॅशिंग हँडसम अँड शेखरचा खास एम्प्लॉई समीर पटवर्धन. सगळ्या ऑफिसमधल्या मुली समीरवर मरतात, अगदी स्निग्धासुद्धा. पण आपली आर्या त्याच्याकडे डुमकूनही बघत नाही, बिलकुल नाही. तुम्ही जे समजता तसे काही होणार नाही आहे. म्हणजे आर्या आणि समीरची लव्ह स्टोरी वगैरे वगैरे. प्लीज, तसं कसं होईल. तुम्ही का एक विसरलात, आपला RJ अमय. आता तर कुठे सुरुवात आहे. वाव, किती हँडसम आहे ग हा, त्याची बॉडी बघ ना. हाय, स्निग्धा म्हणाली. चुप ग तू, इतका पण काही खास नाही आहे तो दिसायला. काय तुम्ही सगळ्या मुली मरता त्याच्यावर, मला कळतच नाही, आर्या म्हणाली. असू देत, ॲटलिस्ट मी ह्याला बघू शकते, हातही लावू शकते. तुझ्या त्या अमयसारखं नाही. बघावे तेव्हा रेकत असतो रेडिओवर, स्निग्धा म्हणाली. आता बस, हा अमय कुठे मधून आला आणि रेकतो काय ग, किती गोड आवाज आहे त्याचा, आर्या उत्तरली. चला आता काम करूयात, नाहीतर येईल आपला बॉस कान खायला, आर्या म्हणते आणि मग दोघेही खळखळून हसतात. रात्री झोपताना आर्या मनातल्या मनात बोलत असते आणि काहीतरी लिहित असते.
कशी बरं सुरुवात करू रोमॅन्टिक स्टोरी लिहायला. एक मुलगा आणि मुलगी, नको नको, खूपच टिपिकल वाटते. मग हां, एक राजकुमारी, काहीतरीच वाटते. आणि बघता बघता सगळ्या रूमभर कागद पडलेले असतात, गोळा करून फेकलेले. तेवढ्यात आई रूममध्ये येते आणि ओरडते, आर्या, काय ही खोलीची अवस्था? झोपायचं सोडून कचरा कसला करतेस? ऐकतेस का माझं? आर्या दचकली आणि म्हणते, बापरे, सॉरी आई. मी उचलते सगळे कागद. अगं, ऑफिसचे काम करत होती. रोमॅन्टिक मध्येच अडखळत म्हणते, म्हणजे माझ्या ऑफिस प्रोजेक्टसाठी टॅगलाईन शोधत होती. सो भानच नाही राहिले. ठीक आहे. ते कागद उचलून वेळेवर झोप. गुड नाईट, असे बोलून आई निघून जाते झोपायला. हुश, बापरे, नशीब आईने काही वाचले नाही. झोपते आता. दुसऱ्या दिवशी. गुड मॉर्निंग मुंबई. गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा सर्वांचा लाडका आर.जे. अमय. तुमचे सर्वांचे स्वागत आहे गुंतता हृदय हे च्या नवीन एपिसोडमध्ये. आपल्या लाडके गणपती बाप्पांचे आगमन झाले. सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण आहे. कुठे धूप अगरबत्तीचा सुवास पसरलाय, तर कुठे टाळ घंटीचा नाद घुमतोय, आणि त्यामध्ये हा बरसणारा पाऊस. मन कसं आठवणींमध्ये हरवून जाते आणि मग बोलू लागते. पान पान अर्थ आणि झाड बावरून, सांजवेळी जेव्हा येई आठव, दूर कुठे मंदिरात होई घंटारव, उभा अंगावर राही काटा सरसरून. न कळत आठवणी जसे विसरले वाटेवर, इथे तसे ठसे उमटले. दूर वेडेपिसे सूर सनई भरून, झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा, आता जरी आला इथे ऋतू वसंताचा. सो गाईज, कसे वाटलं गाणं? आता आपल्या कॉन्टेस्टबद्दल थोडंसं. कसं चाललंय लिखाण? मला भेटायचं आहे की नाही? सो उचला पेन आणि लिहा रोमॅन्टिक स्टोरी आणि मिळवा चान्स मला, म्हणजे तुमच्या सर्वांच्या आवडत्या आर.जे. अमयला भेटण्याचा. परवा शेवटची तारीख आहे तुमच्या स्टोरी सबमिशनची. सो भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. सिया, बाय आणि येस, गणपती बाप्पा मोरया. वाव, सो रोमॅन्टिक. माझी सकाळ तुझ्यापासूनच होते आणि रात्र तुझ्या आठवणींमध्ये जाते. वा, किती छान बोलतो हा. आर्या पुटपुटते. आर्या, उठ बघू, आज पहिला दिवस गणपतीचा. आपल्याला दादांकडे जायचंय. तुझे बाबा आणि ऋग्वेद कधीच तयार झालेत. तू पटकन तयार हो, मग निघू आपण, आई म्हणाली. हो ग आई, उठते मी, आळस देत आर्या उठली. सगळेजण सुयश जोशी उर्फ दादा ह्याच्या घरी, म्हणजे आर्याच्या मोठ्या काकांच्या घरी पोहोचले. दरवर्षी जोशींचा गणपती 1.5 दिवसांसाठी दादांच्या घरी येतो. सगळे जोशी कुटुंब 1.5 दिवस इथेच असते गणपती बाप्पाची सेवा करायला, आणि गणपती बाप्पाला निरोप देऊन सगळे आपापल्या घरी परततात. कसा दिवस गेला कळलंही नाही. आज गणपती बाप्पांचे विसर्जनही झाले. अगदी भरून आलेला हा निरोप देताना काकू काकांना म्हणाल्या, हो गो, दिवस कसे जातात समजतच नाही. काका उत्तरले, आर्या, अगं आर्या, थोड्या वेळाने आपल्याला साठे काकूंबरोबर आमच्या पाककलेच्या क्लासच्या गोडबले काकूंकडे जायचंय गणपती दर्शनाला. त्यांचा गणपती 5 दिवसांचा असतो. काकू म्हणाल्या, काय ग आई, आत्ताच तर आलो विसर्जन करून, थांब ना थोडा वेळ, नाहीतर तूच जा ना, सांगा ना हो बाबा हिला. आर्या म्हणाली, थकली असेल ग ती, राहू देत तिला घरात, तूच जाऊ नये सुकू. काका म्हणाले, अहो असे काय करताय आर्या, चल तयार हो, लगेच येऊ आपण, काकू म्हणाल्या. काही वेळानंतर आर्या काकू आणि साठे काकू गोडबोले काकूंच्या घरी पोहोचल्या. आर्या तर त्यांचं घर पाहून भारावून गेली. गणपतीची आरास खूपच सुंदर केलेली होती. सगळीकडे खूप प्रसन्न वातावरण होते. काकूंनी आर्याची ओळख करून दिली. आर्याने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, त्यावर झुमके आणि कपाळावर डायमंडची बिंदी, तसेच केस एक क्लिप लावून मोकळे सोडले होते. ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक लावली होती. आर्या आज खूप उठून दिसत होती. इतक्यात तिथे अनिशची एंट्री झाली. अनिश गोडबोले काकूंचा एकुलता एक मुलगा. त्याने आकाशी रंगाचा सदरा घातला होता. दिसायला देखणा, रुबाबदार. आर्या त्याला बघतच राहिली. त्याची नजर ही आर्यावर खिळून होती. तो तिच्या सोज्वळ रूपावर पाहता क्षणी फिदा झाला होता. इतक्यात गोडबोले काकू म्हणाल्या, हा माझा मुलगा अनिश, रेडिओवर कामाला असतो. रेडिओ? अनिश, ह्या साठे काकू आणि या जोशी काकू व ही त्यांची मुलगी आर्या, गोडबोले काकू म्हणाल्या. अनिश हे दोन्ही काकूंना नमस्कार केला आणि आर्याला हाय म्हटले. आर्याची नजर अनिशवरून हटतच नव्हती. इतक्यात जोशी काकू म्हणाल्या, अरे, रेडिओवर म्हणजे तू आर.जे. अमयला ओळखत असशीलच ना? मी न चुकता त्याचा प्रोग्राम ऐकते. कोणता ग तो आर्या? हा गुंता हृदय. किती सुंदर असतो प्रोग्राम. त्यातली मराठी गाणी तर खूपच सुंदर, आणि त्याचा आवाज तर. काकूंना मध्येच थांबवत आर्या म्हणाली, आई, पुरे झाले त्या अमयचं कौतुक. इतक्यात साठे काकू म्हणाल्या, मी पण ऐकते तो प्रोग्राम. फारच छान आवाज आहे हो अमयचा. अनिश, तो ओळखतोस का रे त्याला? अनिश मंद हसला आणि म्हणाला, नाही, मी पण त्याचा आवाजच ऐकलाय, त्याला कधी पाहिले नाही, कारण मी हल्लीच रेडिओवर कामाला लागलोय आणि माझी ऑफिसची वेळ उशिराच असल्यामुळे त्याला भेटण्याचा योग अजून तरी आला नाही. हा, पण जेव्हा पण मी त्याला भेटेन तुमचा मेसेज नक्की देईल. आर्याला फारच बोर झाले होते.
ती हा विषय संपवण्यासाठी अचानक म्हणाली, "वाह काकू, तुमचे घर खूपच छान आहे. मी बघू शकते का?" "नक्कीच, त्यात काय विचारायचं एवढं." "अनिश, जा रे, आर्याला आपले घर दाखव." अनिश आर्याला घर दाखवायला घेऊन गेला व म्हणाला, "तू लिव्हिंग रूम तर बघितलंस, आता हा उजवीकडे किचन आणि हो, ही डावीकडची माझी रूम आणि हा समोरचा मास्टर बेडरूम, हा आई बाबांचा." "वा, खूपच मस्त आहे तुझं घर, आय मीन तुमचं घर." मध्येच तोडत अनिश म्हणाला की इट्स ओके, तू बोललास तरी चालेल मला. तुझं घर खूप छान आहे. वाव, तू पेंटिंग्स पण काढतोस? आर्या म्हणाली. ते आपल्या असंच वेळ जात नसेल तेव्हा काहीतरी रेखाटतो. मी काय प्रोफेशनल पेंटर नाही, अनिश म्हणाला. तरी फारच छान आहेत पेंटिंग्स. एखाद्या दिवशी वेळ काढून नक्की बघायला येईल, आर्या म्हणाली. त्यावर अनिश काही बोलणारच होता तेवढ्यात जोशी काकूंनी आर्याला हाक मारली. त्यामुळे त्या दोघांचं बोलणं अर्धवटच राहिलं. गोडबोले काकू आणि अनिसचा निरोप घेऊन जोशी काकू, आर्या आणि साठे काकू घरी जायला निघाल्या. घरी आल्यावर पण आर्याच्या मनातून अनिसची छबी जातच नव्हती आणि इथेही असंच काहीतरी अनिष्ट झालं होतं. कहते हैं ना, एक नजर ही काम कर गई. चला, दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामाला लागले. सकाळीच जोशी काकांनी काकूंना आपण संध्याकाळी एरियामधला सार्वजनिक गणपती बघायला जाऊ असे सांगितले आणि आर्यालाही बरोबर नेऊ म्हणून तिला तयारीत राहायला सांग असा मेसेजही दिला. ऋग्वेद तर मित्रांच्या घरचे गणेश उत्सव करण्यात व्यस्त होता. काकांना माहीत होते की हा 11 दिवस काही सापडायचा नाही, म्हणून त्यांनी आर्यालाच मेसेज दिला. संध्याकाळी सर्व जोशी कुटुंब जवळच्या गणपती मंडळात गेले. पाया पडून निघणार इतक्यात गोडबोले कुटुंबही तिथे आले होते. आर्याची नजर अनिशला शोधत होती आणि हे गोडबोले काकूंनी हेरले. त्यांना आर्या बघताक्षणी आवडली होती. त्यांना आर्यासारखीच बायको हवी होती अनिशसाठी. इतक्यात जोशी काकू म्हणाल्या, "अनिश कुठे?" "तो नाही आला. त्याच्या मित्राच्या घरी गेलाय तो गणपतीसाठी. इथे आज सत्यनारायणाची पूजा म्हणून मी म्हटले पटकन पाया पडून येते. घरी माझी जाऊ आहे म्हणून जमलं, नाहीतर घरात गणपती असताना कुठेच जायची सवड मिळत नाही," गोडबोले काकू म्हणाल्या. "हो ना, ते तर आहेच. चला आम्ही निघतो," जोशी काकू उत्तरल्या. इतक्यात अनिश तिथे आला. "आई, अगं तू इथे आहेस? चल ना लवकर घरी. माझे सगळे कामावरचे सहकारी आले आहेत." त्यांचा अचानक फोन आला. काकू बोलली, "तू इथली आहेस? म्हणून तुला बोलवायला आलो." बोलता बोलता त्याची नजर जोशी कुटुंबांकडे गेली. आर्याला बघताच तो बघतच राहिला. आर्याने मेहंदी कलरचा कुर्ता घातला होता. त्यावर मॅचिंग झुमके, बँगल्स आणि क्लिप लावून सोडलेले मोकळे केस. कपाळावर डायमंड टिकली. ती खूपच सुंदर दिसत होती. आर्याची कळीही अनिशला बघतच लगेच खुलली. "ये तो होना ही था." इतक्यात जोशी काकू पटकन म्हणाल्या, "अनिश, आरजे अमय पण आला आहे का? असेल तर घेऊन ये की त्याला इथे. आम्ही सर्व भेटू." अनिश मंद हसला. "काकू, तो आज नाही येऊ शकला. त्याच्या घरी पण गणपती असतो. जर तो आला तर मी नक्कीच कळवेन." आर्याकडे बघता बघता तो काकूंना म्हणाला, "काकू, तुमचा नंबर मिळाला असता तर बरं झालं असतं कळवायला." "हो ना, नक्की. तो आर्याचा नंबर घेऊन ठेव आणि तिलाच मेसेज कर. ते व्हॉट्सअप का काय त्यावर," जोशी काकू उत्तरल्या. आर्या आणि अनिशने आपापले नंबर एक्सचेंज केले. इतक्यात गोडबोले काकूंनी गणपतीजवळ मनातल्या मनात आर्याचं माझ्या घरची सून होऊ देत असे साकडे घातले व सगळे आपापल्या घरी निघून गेले. घरी आल्यावरही आर्याने पटापट स्वतःचे चांगले फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवले, जेणेकरून अनिश ते फोटो बघेल व त्यावर काहीतरी कमेंट करेल आणि त्या दोघांचे बोलणे सुरू होईल. त्या दिवशी अनिशचे सहकारी उशिरा गेले व दुसऱ्या दिवशी विसर्जन असल्यामुळे अनिशही लवकर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जोशींच्या घरी. गुड मॉर्निंग मुंबई. मी आहे तुमचा सर्वांचा आवडता आरजे अमय. सो फ्रेंड्स, आज स्टोरी सबमिशनची शेवटची तारीख आहे. ज्यांनी अजूनही स्टोरी पाठवली नसेल त्यांनी संध्याकाळी 5 वाजायच्या आधी स्टोरी सबमिट करावी, जेणेकरून भाग्यवान विजेत्यांना मला भेटायची संधी मिळेल. अमयचा आवाज ऐकताच आर्या खाडकन जागी झाली आणि मनातच पुटपुटली, लास्ट डेट? पण मी तर स्टोरी लिहिलीच नाही. म्हणजे मी अमयला कधीच नाही भेटू शकणार. इतक्यात तिचा मेसेजची बीप वाजली आणि तो मेसेज होता अनिशचा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद.